नमस्कार. मी प्रोफेसर प्रशांत राऊत या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं इथे स्वागत करतो. आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण कृपया त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या चॅनलचा हा उद्देश आहे की इतर तरुणांना या मुलाखतीपासून प्रेरणा मिळावी. तर आज आपली भेट होत आहे अलीकडेच MPSC परीक्षेमध्ये ज्यांची निवड झालेली आहे त्या नागपूर येथील गोधनी येथील कोमल गुणवंतराव ढवळे यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहे. नमस्कार. नमस्कार. तर कोमल, तुझं सर्वात आधी अभिनंदन. धन्यवाद. की इतकी मोठी परीक्षा तू पास केलेली आहे आणि मुख्य म्हणजे MPSC परीक्षेमध्ये राज्यातून 7व्या क्रमांकावर तू उत्तीर्ण झालेली आहे आणि मुलींमध्ये OBC मध्ये 4थ्या क्रमांकावर तू उत्तीर्ण झालेली आहे. तर तुला कसं वाटतं? खूप छान वाटत आहे. ज्यावेळेस स्पर्धा परीक्षेमध्ये आली होती तर एक स्वप्न होतं की सिंगल डिजिट रँक घेणं आणि आई वडिलांचं स्वप्न होतं की एक गव्हर्नमेंट नोकरीवर लागायचं आहे. तर त्याच्यामुळे ते पूर्ण स्वप्न पूर्ण झालं आणि आई वडिलांच्या कष्टाचं चीज झालं, त्याचं एक समाधान वाटतं. मला एक सांग की अधिकारी होण्याचं स्वप्न म्हणजे तू कधी बघितलं होतं पहिल्यांदा? या MPSC म्हणजे ह्या MPSC क्षेत्र निवडण्याचं कारण एक होतं की मला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे होता. पण जेव्हा बाबांनी सांगितलं होतं काहीतरी वेगळं करायचंय, मग काहीतरी वेगळं म्हणून काय, तर मग मी MPSC कडे बघितलं आणि त्यात अधिकारी आणि माझ्यात ती मला क्वालिटी दिसत होती आणि इच्छा पण होती की नाही आपण एवढ्या मोठ्या पोस्टवर जायला पाहिजे, म्हणून मग मी अधिकारी होण्याचं स्वप्न बघितलं. आज तुझी निवड राज्य कर सहाय्यक आयुक्त या पदावर झालेली आहे. खरं तर अत्यंत गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे. कारण गोधनी गावातून आणि संपूर्ण पंचक्रोशीतून MPSCचा हा पहिलाच निकाल आहे आणि त्यासाठी तुझं भरभरून कौतुक झालं. रॅली निघाली. तुझं जे जन्मगाव आहे मोहपा, तिथे पण प्रचंड स्वागत झालं. तर तेव्हा काय फिलिंग होती? तेव्हा म्हणजे शब्दात व्यक्त न करण्यासारखी फिलिंग आहे. प्रत्येक स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांचं स्वप्न असते की रिझल्ट आल्यानंतर जे आई वडिलांच्या डोळ्यातलं समाधान आहे ते बघूनच म्हणजे मन प्रसन्न होतंय आणि खूप छान वाटलं. जे स्वप्न म्हणजे लहान आपल्या भागामध्ये या क्षेत्रामध्ये करिअर करणारे खूप कमी लोक आहेत आणि अशा क्षेत्रात इथे खूप अनिश्चित आहेत. त्या क्षेत्रात आपण काहीतरी मिळवलं आहे आणि त्यातल्या त्यात क्लास 1 पद मिळवलं आणि राज्यात 7वं येणं हे माझ्यासाठी म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. त्यासाठी मी नेहमी म्हणजे कृतज्ञ आहे माझ्या आई वडिलांची. तर खूप छान वाटलं. तर पुन्हा एक प्रश्न असा माझा की सर्वात पहिल्यांदा म्हणजे BSc झालं, नंतर मग MSc झालं, तर कोणत्या वर्षी असं वाटलं तुम्हाला की आपण MPSC द्यावी किंवा स्पर्धा परीक्षेत शिरावं? ऍक्च्युली सर्वांचं असं असते की 12वी झाल्यानंतर आपण करिअर शोधत असतो. तर 12वी नंतर मी इंजिनिअरिंगला नंबर लागत होता माझा, पण मी ते नाही घेतला आणि तेव्हा विचार केला की आपण स्पर्धा परीक्षा करूया, MPSC करूया आणि त्यासाठी म्हणून मी BSc ला ऍडमिशन घेतली. तर तेव्हा 12वी मध्ये मी डिसाईड केलं होतं की मला MPSC करायचं आहे. अच्छा. मग तुला ह्या सगळ्या प्रवासामध्ये कोणी मित्रमैत्रिणी असतील किंवा आई वडील आहे किंवा तुझे मामा आहे मुख्य म्हणजे भोपाल भिलाई, तर त्यांची प्रेरणा मिळाली का? हो, नक्कीच. आई वडिलांचा पूर्ण सपोर्ट होता. मी घरात एकुलती एक मुलगी आहे, त्यामुळे त्यांची एक जिद्दच होती की आपली मुलगी आपल्या पायावर उभी झाली पाहिजे, ती कधी कोणाच्यावर डिपेंड राहिली नाही पाहिजे. आणि त्याच्यासाठी प्रेरणा म्हणजे काय, तर माझी मामी त्या काळामध्ये त्यांनी खूप संघर्ष करून त्या आज एका चांगल्या पदाच्या नोकरीवर आहे. तर मी लहानपणापासून त्यांना बघत आलेली आहे की त्या कशा नोकरी करतात, नोकरी करताना घर सांभाळणे असू दे, तर त्यांच्यापासून मला नक्कीच एक नेहमी प्रेरणा मिळत आली आहे. तर म्हणून मी इथे अजून चांगल्याने करू शकले आणि हा जो 5-6 वर्षाचा जो म्हणजे काळ मला लागला, तर इथे नक्कीच हे सगळे पिल्लर्स माझ्या भोवती होते. बरं, हे सगळं करताना मग तुला म्हणजे ट्युशन लावावी लागली का? मला असं वाटतं तू ट्युशन न लावता हे यश मिळवलेलं आहे. हो. तर या अशा सगळ्या परीक्षेसाठी एखाद्या म्हणजे अकॅडमीला जॉईन करण्याची गरज आहे का? मला असं वाटतं की आत्ताचा जो काळ आहे
तर याच्यामध्ये ट्युशन लावण्याची गरज असं आहे नाही, कारण काय आता ऑनलाईन आलेलं आहे, सगळं युट्यूबवर किंवा वेगवेगळ्या माध्यमातून चांगल्या चांगले शिक्षक आपल्यापर्यंत पोहोचत आहे. तर इथे ट्युशन लावायची गरज नाही. पण जर कधी असं वाटलं की एखादा सब्जेक्ट आपला वीक आहे आणि त्याच्यावर जर आपल्याला पकड घ्यायची आहे, तर आपण 15 दिवसाचा क्रॅश कोर्स असू दे किंवा छोट्या छोट्या बॅचेस असू दे, तर ते लावू शकतो. पूर्ण वर्षभरासाठी खूप 1-1.5 लाख रुपये देऊन आपण ट्युशन लावणं मला योग्य वाटत नाही. आणि मला असं वाटते तुम्ही गरिबीतून आलेले आहे, गावातून आलेले आहे, प्रचंड संघर्ष, आई गृहिणी, वडील कंपनीत जातात आणि ती पण एक जाणीव होती आणि मला वाटते ती जिद्द त्यातूनच तुम्हाला गवसली. हो नक्कीच. कारण ज्या परिस्थितीत आपण म्हणजे मी वाढली, तर असं म्हटलं जाते ना, परिस्थितीच माणसाला शिकवत असते आणि परिस्थितीच माणसाला घडवते. तसं पूर्ण माझ्या संदर्भात झालेलं आहे. लहानपणापासून आईवडिलांनी एकच डोक्यात टाकलं होतं की आजची जी परिस्थिती आहे तुला बदलायची आहे, तुला काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे. म्हणून ती जिद्द होती की नाही, आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे आणि त्यामुळेच मी इथपर्यंत टिकू शकली आणि हे यश मी प्राप्त करू शकली. बरं, मग बराच काळ तुझा ग्रंथालयात गेला, मग ते गोधनी गावातलं ग्रंथालय असो किंवा मग शहरातले ग्रंथालय असो, नागपूर शहरातले, तर किती तास अभ्यास करावा लागतो यासाठी आणि काय तुझं टाइम टेबल होता किंवा काय स्ट्रॅटेजी होती? सुरुवातीच्या दिवसामध्ये आपल्याला खूप वेळ द्यावा लागतो नक्कीच. मी असं म्हणणार नाही की खूप 16 तास 18 तास असं बसून अभ्यास करायचा, कारण ते मानवी शरीराला ते शक्य नाहीये. हार्डली जर आपण 10 ते 12 तास जर अभ्यासाला बसलाय, तर त्यातून आपला 7 ते 8 तास चांगला अभ्यास होतो. तर 7 ते 8 तास आणि हे सफिशियंट सुद्धा आहे. आणि स्ट्रॅटेजी म्हटलं तर मी ही माझी 4थी मुख्य परीक्षा होती आणि दुसरा इंटरव्ह्यू होता. तर याआधी कसं माझ्या चुका होत होत्या काही, तर मी PYQचं अनालिसिस व्यवस्थित केलेलं नव्हतं, त्यामुळे मला एवढा काळ लागला. तर मी सांगेल की सगळ्यात जास्त PYQ आणि कोणतीही परीक्षा जी आपण टार्गेट करत असतो त्या परीक्षेचा सिलेबस, हे 2 मुख्य मंत्र आहे या सगळ्या स्पर्धा परीक्षेचा. तर स्ट्रॅटेजी माझी PYQ वर आधारितच होती आणि वेळेचं नियोजन सकाळपासून असायचं. सकाळी 8ला गेली की रात्री 8ला परत यायची. तर असं होतं. खूप त्याग करावा लागला या दरम्यान. म्हणजे एक मुलगी म्हणून कधी कधी दडपण येतं किंवा अनेकांच्या अपेक्षा असतात. अनेकदा आपण इतरांच्या इच्छा पूर्ण नाही करू शकत किंवा मग एक लग्नाचं पण एक वय येत जातं, लोक बोलत असतात. तर अशा वेळेस काही मुली अभ्यासातून थोडीशी माघार घेतात असं मला दिसते. यावर काय बोलू? हो नक्कीच. मुलींच्या बाबतीत सांगायचं झालं तर एक 25च्या नंतर किंवा 25 जेव्हा एखादी मुलगी येते, तर तिला घरच्यांकडून म्हणा किंवा समाजाकडून म्हणा, तर ते एक दडपण येणं चालू होते. पण जर आपण असं क्षेत्र निवडत आहे, तर ते आपण कोणत्या वर्षी निवडतो, तर ग्रॅज्युएशन नंतर 20व्या 21व्या 22व्या वर्षी आपण या क्षेत्रात येत असतो. तर मग आपण मुलगी म्हणून आपलं काय कर्तव्य आहे, जर आपल्या घरच्यांनी आपल्याला वेळ दिलाय, तर त्या वेळेचं सोनं करणे हे आपली प्रायोरिटी असलं पाहिजे. माझ्या बघण्यातल्या मुली असं होतं की 2-3 वर्ष सहज मुली अशाच घालून देतात, तर ते 25 पर्यंत पोहोचतात आणि जेव्हा घरचे आपल्याला म्हणायला जातात की लग्न करायचंय किंवा काय, कारण आपला रिझल्ट दिसत नसतो, आपण साधी एखादी पूर्व परीक्षा पास करू शकत नसेल 2-3 वर्षात, तर हे खूप म्हणजे शोकांतिकाच म्हटली जाते. तर जेव्हा आपल्याला वेळ भेटलाय त्या वेळेचं सोनं करा, कारण 25 नंतर साहजिक आहे घरच्यांच्या जागी बरोबर असतात, तर काहीतरी रिझल्ट दाखवायला पाहिजे. तर मी मुलींना हेच सांगेल की घरचे वेळ देतात ना, तर म्हणून ज्या वेळेत जी पूर्व परीक्षा असू दे किंवा काही, तर असे छोटे मोठे रिझल्ट जर घरच्यांना आपण दाखवले, घरच्यांचा विश्वास आपण संपादन केला, तर नक्कीच ही गोष्ट, आणि घरचे आपल्या सोबत उभे राहतात. हे माझं जिवंत उदाहरण आहे मी याच्यासाठी. कारण माझ्या घरच्यांनी कधीच मला म्हटलं नाही की तू थांब किंवा पुढची परीक्षा देऊ नको, कारण मी प्रत्येक परीक्षेमध्ये काहीतरी माझं इम्प्रुव्हमेंट त्यांना दिसत होतं. त्यामुळे मुलींना हेच सांगेल की तुम्ही तुमच्यात इम्प्रुव्हमेंट करा, घरचे तुमच्या पाठीशी नेहमी असतात. तुमची यापूर्वी पण 3-4 रिझल्ट जसं प्री व्हायचं, कधी तर मेन राहत होती, कधी मेन निघत होती, तर इंटरव्ह्यू राहत होता. तर हे जेव्हा होतं असं की यश जेव्हा आपल्याला हुलकावणी देते किंवा तोंडाशी आलेला घास जेव्हा जातो, तर तेव्हा काय वाटलं नेमकं, त्या क्षणी काय वाटलं होतं? माझ्या बाबतीत असं होतं की
मी ज्या ग्रुपमध्ये राहत होती किंवा जिथे अभ्यास करत होती तेव्हा मी पहिल्यांदाच मुख्य परीक्षेला गेलेली मुलगी होती. तर मला असंच गायडन्स कुठेच भेटलं नाही, म्हणजे कोणीच गायडन्स करायला तेवढं प्रॉपर मला गायडन्स भेटलं नाही. तर जेव्हा मी मुख्य परीक्षेला जायची ना तेव्हा काहीतरी मला सेंटरवर गेल्यावर माहित पडायचं की हे पुस्तक आहे ते काहीतरी नवीन आहे. तर ते माझ्यासाठी खूप नवीन असायचं, पण मी तेव्हा खचून नाही जायची. तेव्हा मी विचार करायचे की नाही, या मेन्सला नाही झालं ना मी पुढच्या मेन्सला करेन, हे पुस्तक पुढच्या मेन्सला वाचेन. तर मी स्वतः एवढं ठरवलं होतं जेवढ्या चुका आपल्याला होत्या ना त्या पूर्ण कमी करायच्या, कारण स्पर्धा परीक्षा म्हणजे चुका कमी कमी करत जाणे हे स्पर्धा परीक्षेचं एक गमक आहे. तर म्हणून मला एकदम खचल्यासारखं कधी झालं नाही, कारण मला माहित होतं माझी चूक होत आहे म्हणून मी आज रिझल्ट मध्ये नाहीये. ज्या दिवशी माझ्या चुका कमी होतील त्या दिवशी माझा रिझल्ट हा पक्का आहे, कारण डोळ्याने दिसायचं की माझं हे चुकलंय, माझा हा पोर्शन कमजोर आहे. तर मी प्रॅक्टिकली विचार करायची. तर त्यामुळे प्रॅक्टिकली विचार केला पाहिजे की आपल्या चुका कुठे होत आहे. तर मग जे आपण खचून जाण्याची जे म्हणतो भीती असते तर तो माणूस खचून नाही जात, पुन्हा उभारी घेतो आणि परत त्याच जोमाने कामाला लागतो. अरे क्या बात आहे. बरं एक सांगा की सिलेबसचे पुस्तक आपण वाचत असतो, एमपीएससीच्या पूर्ण अभ्यासक्रमाचं आपण वाचन करतो, पण कधी कधी तुम्ही अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त ज्याला आपण अवांतर वाचन म्हणतो, तर तुम्ही अवांतरही वाचन केलं का? हो, थोडंफार केलंय, पण ते कधी तर जेव्हा मी सुरुवात केली होती तेव्हा एक मोटिवेशन राहते. आपण युट्यूबवर म्हणा किंवा कुठेही ऑनलाईन आपण मोटिवेशन शोधत असतो, तर ते त्या काळात ठीक आहे. पण जेव्हा माणूस ऍक्च्युअल मध्ये अभ्यास करतो ना तर तेव्हा या पुस्तकाची तेवढीशी गरज पडत नाही, कारण आपला सिलेबसच एवढा मोठा आहे की आपल्याला म्हणजे तिथूनच प्रेरणा मिळते, तिथूनच सर्व काही आपल्याला कळत असते. तर वाचायला पाहिजे. जेव्हा माणूस खचतो तर नक्कीच हे अवांतर वाचनाचे पुस्तक माणसाला उभारी देतं. तर वेळ असला तर वाचायला पाहिजे. पुन्हा एक गोष्ट अशी की या प्रवासात मग कधी लायब्ररीतच अभ्यास केला की कधी एखादं इन्स्पिरेटिव्ह सेशन तुम्ही जॉईन केलं असेल किंवा काही यशस्वी झालेल्या लोकांच्या सहवासातला तुम्ही म्हणजे राहील का? हो, म्हणजे हे मी सुरुवातीच्या काळात हे सगळं केलंय. सेमिनार असू दे, कोणाची इन्स्पिरेशनल व्हिडिओ असू देत, पुस्तकं असू दे, सगळं सुरुवातीच्या काळात केलं. मग हळूहळू जसं स्वतःला समजायला लागलं तसं मग फक्त आयोगाला काय पाहिजे आपल्याकडून अपेक्षित, आणि कसं असते हे मार्कांची एक्झाम आहे, तर इथे आपण फक्त परीक्षेला फोकस केलं पाहिजे. आपण जास्तीत जास्त मार्क कसे मिळवू याच्यावर जास्त फोकस केलं पाहिजे. त्यामुळे मग मी नंतरच्या काळामध्ये थोडं कमी झालं आणि टोटल अभ्यासावर फोकस केला. आणि ते कसं असतं इन्स्पिरेशन हे आतूनच होतं, म्हणजे तिथून बाहेरच्या इन्स्पिरेशनची गरज नव्हती, कोणतेही मोटिवेशन पाहिजे नव्हतं, कारण कळत होते की काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे. आणि मला असं वाटतं सर्व विद्यार्थ्यांनी हेच केलं पाहिजे की आपण परीक्षा देतो, परीक्षेला परीक्षेसारखं बघितलं पाहिजे. परीक्षेची अपेक्षा काय आहे आपल्याकडून, तर माणूस बरोबर त्या मार्गी लागतो. आणि वरून तुमची परिस्थिती, एकुलती एक मुलगी तुम्ही, आणि आई वडिलांचं स्वप्न आणि होत गेलेला तो उशीर, त्यातून एक जिद्द कायम डोक्यात होती आणि त्यामुळे ते सगळं घडत गेलं असं मला वाटतं. हो, नक्की. बरं, पुढे मग तुम्ही मुलाखतीसाठी पुण्याला एक मॉक इंटरव्ह्यू साठी 1-2 महिने? मी मॉक इंटरव्ह्यू साठी पुण्याला गेली होती, कारण मी मागचा जो इंटरव्ह्यू दिला तेव्हा पण मला चांगले मार्क होते इंटरव्ह्यूला, परंतु हा आमचा ऑब्जेक्टिव्हचा शेवटचा अटेम्प्ट होता. याच्यानंतर मग मी राज्यसेवा करणार नव्हते, तर म्हणून एक रिस्क नको म्हणून यावेळेस मी पुण्याला गेली. नाहीतर मी पूर्ण वेळ नागपूरमध्येच म्हणजे घरूनच अभ्यास केलाय. तर मला इथून हे पण सांगावं असं वाटते की जे मुलं म्हणतात की पुणे किंवा युपीएससी साठी दिल्ली वगैरे जावंच लागते तरच हा रिझल्ट येतो वगैरे, तर असं काही नाहीये. आपण आपल्या घरी राहून सुद्धा अभ्यास करू शकतो आणि त्यातल्या त्यात आपण टॉप मध्ये येऊ शकतो. हे मला याच्यातून दाखवून द्यायचं होतं. आणि एमपीएससी करणं हे फक्त माझ्यासाठी नव्हतं, तर आज आपण ज्या परिसरात राहत आहे म्हणजे आपल्या नागपूर सारख्या भागामध्ये एमपीएससीचं तेवढंच अवेअरनेस नाहीये. तर मला हे पण दाखवून द्यायचं होतं की सगळेजण म्हणायचे की एमपीएससी पास होत नाही, घरच्यांना पण सांगायचे की कोणतं क्षेत्र निवडलं याच्यात काहीच होत नाही, प्रिलिम्स सुद्धा पास होत नाही. मला मग तेच दाखवायचं होतं की नाही, पासही होते त्यातल्या त्यात आपण टॉपही करू शकतो आणि घरी राहून सुद्धा करू शकतो. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की घरी राहून सुद्धा अभ्यास होऊ शकतो. ही तुमची अभ्यासाची खोली आहे. हो, बरोबर आहे. आणि या अभ्यासाच्या खोलीत मी जेव्हा आलो पहिल्यांदा तेव्हा बघितलं की चारही भिंतीवर नोट्स चिपकवलेल्या आहे, नकाशे आहे, तुमचे पुस्तकं आहे. तर या खोलीच्या खूप आठवणी तुम्ही साठवलेल्या असेल.
म्हणजे यातून हे दिसतं की किती बारकाईने तपशिलाने तुम्ही अभ्यास केला. म्हणजे एखादी खेड्यापाड्यातली मुलगी आपल्या घरी खोलीत बसूनही प्रामाणिकपणे जर अभ्यास केला तर ती यशस्वी होऊ शकते असं तुम्हाला म्हणायचं. नक्कीच होऊ शकते. बरं, पुढचा प्रश्न असा आहे माझा की पुण्याला जेव्हा तुम्ही गेल्या तर तेव्हा पहिल्यांदा जेव्हा इंटरव्ह्यू दिली, मी यापूर्वीची परीक्षा म्हणतोय, तेव्हा 10 वाजतापासून त्या कार्यालयात जेव्हा उमेदवार जातात आणि 5 वाजता जेव्हा नंबर लागतो तर 10 ते 5 7 तास तिथे थांबल्यानंतर जेव्हा तुम्हाला म्हटलं जाते की आता तुम्ही कमिंग, तर कसं वाटतं तेव्हा? ते कसं असते, एक मनात भीती असते, नर्वसनेस असते, कारण आजपर्यंत आपण फक्त आयोगाला पेपरमध्ये फेस केलेलं असते. आज आयोग आपल्या समोर बसलाय, तर आयोगाचे मेंबर, अध्यक्ष तिथे समोर बसलेले राहते, तर एक नर्वसनेस राहते माणसामध्ये. आणि इंटरव्ह्यूला गेल्यानंतर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी काय लाईन मध्ये बसवतात, 20-20 किंवा 15-15चे गट करून. तर पहिला जो मुलगा जातो तेव्हा माहित पडते की आपल्याला कोणतं पॅनल येणार आहे. तर मागच्या वेळेस असं झालं की माझा 3 वाजता नंबर लागला, तर ते मानसिकता असे होते, जो गेला तो आल्यानंतर सांगणार की हे प्रश्न विचारलाय, ते प्रश्न विचारलाय, त्याच्यामुळे आपण जे करत असतो थोडंसं हे होतं. तरी पण त्या सिच्युएशन मध्ये आपल्याला टिकून राहणं खूप गरजेचं राहतं, कारण शेवटी काय आहे ते पर्सनॅलिटी टेस्ट आहे, ते आपल्याला नॉलेज तिथे दाखवायचं नसतं. त्यामुळे तो एक वेगळा अनुभव होता. मागच्या वेळेस थोडंसं हे होतं, तरी चांगले मार्क मिळाले, कारण ते शेवटी आपल्या पर्सनॅलिटी आणि आपण तिथे बसल्यावर खुर्चीवर आपण जे काय आहे ओरिजिनल तेच बाहेर निघतं. आपण इथून कितीही प्रिपरेशन काही करून गेलं की माणूस जो आहे, जो ओरिजिनल आहे तोच म्हणजे त्यांना दिसतो बरोबर. आणि यावेळेस तर असं झालं, यावेळेसच्या मुलाखतीत मी एंटर केलं आणि माझं नाव घेतलं तिथे आणि माझा पहिलाच नंबर होता. यावेळेस मला हे नव्हतं माहिती की पॅनल कोणतं आहे, मी गेली नंतर पॅनल माहित झालं, म्हणजे माझा पहिलाच नंबर लागला. त्यावेळेस मी 11 वाजताच बाहेर आले, तर तो एक वेगळाच अनुभव होता. समजलंच नाही. अनेक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एमपीएससीच्या मुलाखतीबद्दल खूप गैरसमज आहे, संभ्रम आहे आणि कधी कधी निगेटिव्हिटी येते. मग बरेचदा प्री आणि मेन पास होऊनही माणूस मेंटल जर स्ट्रेस आल्यामुळे तो तिथे नापास होतो. यावर काय उपाय आहे असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं, मी पण आधी मुलाखतीला घाबरत होती, पण जेव्हा मी बाकीच्यांचा अनुभव बघितला आणि मुलाखतीमध्ये प्रश्नाचं अनालिसिस केलं, तेव्हा असं जाणवलं की त्यांना तुम्ही काय आहे त्याच्यावरच ते प्रश्न विचारतात. तुमचं ग्रॅज्युएशन काय आहे, तुम्ही कोणत्या भागातून आले, तुमची हॉबी काय, म्हणजे काय ते सगळं आपल्यावर येते. म्हणून तिथे घाबरून जाण्याची काही गरज नाही. आणि शेवटी काय, आपण जी पर्सनॅलिटी आहे आणि अभ्यास करता करता आपली पर्सनॅलिटी तशी बनत जाते, त्यामुळे तिथे घाबरण्याची गरज नाही. जे ओरिजिनल आहे येते तर हो म्हणायचं, नाही तर नाही, आणि असं फेस करायचं. मला मग तिथे काही अवघड वाटत नाही तेवढं, कारण आता फेस केलंय तर ते कळलं की नाही, त्यांना आपण काय आहे ते पाहिजे. अगदी बरोबर. बरं, आता राज्य कर सहाय्यक आयुक्त म्हणून तुमची निवड झाली आहे. आता काही दिवसातच मला वाटतं एखाद्या महिन्यात तुम्ही ट्रेनिंगवर जाणार यशदाला, पुण्याला. तर आता यावेळेस कसं वाटतं तुम्हाला आता की आता तुम्ही जाणार आहे, अधिकारी पदावर रुजू होणार आहे, तर एक ट्रेनिंग बद्दल काय कुतूहल आहे? ट्रेनिंग बद्दल खूप एक्सायटेड आहे, कारण एक गव्हर्नमेंट ऑफिशियल म्हणून जे आपण ट्रेनिंग घेतो आणि याच्या आधी जे बघितले आपण फोटोज वगैरे बघतो की ट्रेनिंग सेंटर मध्ये असं असं होते, तर ते खूप वेगळं एक्साइटमेंट आहे आणि ते एन्जॉय करायचे दिवस. कारण आतापर्यंत जो प्रवास होता 5-6 वर्षाचा, ते एक ट्रेनिंग सोबत एन्जॉयमेंट सुद्धा आहे. बरोबर, अगदी बरोबर आहे. आणि मग तुमची निवड ज्या भागात होईल, तर असं म्हणजे एक मी पुढचा प्रश्न आताच विचारतो की एक त्या पदावर काम करत असताना त्या पदाचे काय कर्तव्य किंवा काय अधिकार आहे आणि ते नेमकं लोकांच्या समस्या तुमच्याकडे आल्यावर तुम्ही त्याला कसं डील कराल, कसं फेस कराल? आता कोणत्याही पदावर जर आपण रुजू झालो तर त्या पदाच्या काही जबाबदाऱ्या असतात आणि काही नियम असतात, कायदे असतात. त्या कायद्याला धरून जर आपण काम केलं तर नक्कीच आपल्या समोर येणाऱ्या व्यक्तीचं आपण नक्कीच समाधान करू शकतो. आणि आपल्या हातात जेवढं आहे तेवढं डेडिकेटली जर आपण काम केलं तर मला वाटतं की प्रत्येक समस्येचं निराकरण निघू शकते. तर मी त्या पद्धतीनेच काम करेन, कायदा आणि नियमाला धरून. कारण बरेचदा असं दिसतं आपल्याला की प्रशासकीय जे अधिकारी आहे हे आपल्या प्रशासनाचा खरा कणा आहे. हो, नक्कीच. पण हा कणा जरी असला तरी कधी कधी
राजकीय दबाव येतो आणि मग कुठेतरी म्हणजे लोकांना न्याय मिळत नाही, मग तशा वेळेस लोक अधिकाऱ्यांकडे एका वेगळ्या नजरेने पाहतात. तर अशा वेळेस त्यावेळेस तुमची भूमिका कशी राहील? राजकीय दबावाबद्दल जर बोलायचं झालं तर कसं आहे की लोकशाहीचे जे 4 पिल्लर आहेत त्यातला एक कायदे मंडळ म्हणजे राजकीय आणि हा एक असतो प्रशासकीय. तर या दोघांनाही सोबत घेऊनच चालावं लागतं, कारण एक कायदा बनवतो तर दुसरं अंमलात आणतो. तर या दोघांचं जेवढं ताळमेळ बरोबर असेल तेवढं जास्त चांगलं लोकांना न्याय मिळू शकतो. तर यावेळेस काय जर अशी कंडिशन जर माझ्या पुढे आली तर मी माझ्या नियमात जे बसेल त्याला धरून राहील आणि जेवढं जास्त आपली कन्व्हिन्सिंग पॉवर असते, म्हणजे एखाद्या अधिकाऱ्यामध्ये असं म्हटलं जातं की कन्व्हिन्सिंग पॉवर ऐकून घेण्याची जी क्षमता असते ती जास्त असली पाहिजे. तर त्या पद्धतीनेच मी काम करेल तिथे. खूप छान, खूप छान. आणि तर शेवटी जाता जाता आमच्या प्रेक्षकांना आणि मुख्य म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या गोधनी गावातील लायब्ररीतले मुलं असो किंवा संपूर्ण महाराष्ट्रातले जे स्पर्धा परीक्षा देणारे मुलं असो, सध्या जे 3 वर्ष 5 वर्ष 6 वर्षापासून सातत्याने अभ्यास करत आहेत, तर त्यांना लवकर यश मिळावं यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? तर जे आता 2-4 वर्षापासून जे अभ्यास करतात मुलं त्यांना मी एक संदेश देईल की आजपर्यंतचे जे आपण पेपर दिलेले आहेत त्या पेपरमधल्या चुका शोधणे ही आपली प्रायोरिटी आहे आणि ते प्रायोरिटीनेच केलं पाहिजे. आपण प्रत्येक वेळेस ऐकत असतो की PYQचं अनालिसिस करा, सिलेबस बघा, पण ते आपण ऍक्च्युअल मध्ये अंमलात आणतो का हे बघायला पाहिजे. कारण जेव्हा आपण आपल्या चुका शोधतो आणि त्या चुकावर काम करतो तर तेव्हा मला असं वाटत नाही की आपला म्हणजे निकाल आपल्याला हुलकावणी देऊ शकते. तर सर्वात आधी आपल्या चुकांवर काम करा आणि जे आयोगाला आपल्याकडून अपेक्षित आहे हे जाणून घ्या, काय अपेक्षित आहे हे जाणून घ्या आणि तशानुसारच अभ्यास करा. वायफळ इकडचं तिकडचं वाचण्यापेक्षा, कारण काय असते एखादं पुस्तक घेतलं पहिल्या पानापासून डायरेक्ट शेवटच्या पानापर्यंत मुलं वाचतात, तसं करू नका. जे गरजेचं आहे तेवढंच वाचा. आणि शेवटी एकच सांगेल की वर्ष जरी जात असले तरी यातून येणारा जो नंतरचा एक जो रिझल्ट असतो ते फक्त एक निकालाची जी PDF असते ना, आपले नाव असते, हे सगळं वर्षाचं जे आपलं हे आहे आपण इथे दिलेलं आहे, कोणी म्हणते वाया घातलेले दिवस आहे किंवा काही पण, हे सगळं यशस्वी होत असतं. आणि जे आपल्या आईबाबांनी आपल्यासाठी स्वप्न बघितलेलं असतं, त्यांनी कष्ट केलेलं असतं, असं सगळ्यांचं चीज होतं. म्हणून टिकून राहा, स्वतःच्या चुकांवर काम करा, एवढंच मी सांगते. खूप खूप छान कोमल, आणि खूप धन्यवाद की तुम्ही आमच्या चॅनलवर आलात आणि ही मुलाखत दिली. निश्चितच या मुलाखतीतून अनेक स्पर्धा परीक्षा करणाऱ्या लोकांना एक चांगलं मार्गदर्शन मिळेल ही अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.